नमस्कार मित्रांनो. आता आलो मी इकडल्या पांडूच्या घरी. तर इथं पांडू पूजी ह्याची फॅमिली तुम्हाला सांगतो पूर्ण कृष्णा हे गेलेत कुठं बाहेर गावठी पूनमकड. आणि ताईला मी कॉल केलाय आता इथं. आणि ताईला मी सांगतोय बाबा नक्की काय झालंय काय नाही. तुम्हाला सांगतो इथं शंभू आणि आपा आहे ते. आणि त्या टायमिंगला 4 वेळा घरी येतात खालच्या घरी जेवायला खायला पियाला. अशा टायमिंगला ही अशी मुदाम करते ती माहिती आहे का. बघा हाताने करते ती. आपण करून ठेवलंय ही हाताने अंडी उकडत्यात, हाताने बघा भाजी करते ती, भाकरी करत्यात आणि खात्यात. ही कसं वाटतं तुम्हाला सांगा बरं. होय? आपण करून ठेवतात म्हणून मी खातो इथं बसतो. तुला पण येत नाही का खाल्ल्या घरी हा. नाही त्या टायमिंगला 10 वेळा येचीन बच्चीन ही करचीन हा. 3 दिवस झाला आज तुला सांगतो तू येत नाही आपा येत नाही. काय झाले मग माझं नाही मग काय आपण करतात मी हा इथं बसतोय निवांत. मुदाम करतायला का तर आजू माणसाला अजून त्रास देताय तुम्ही. काय तर कसं वाटतंय तुला. अरे मी भैयाला फोन करून सांगितलं प्रियंका मामीचा फोन आता शंभूला जेवायला लावून द्या खाली जाऊन जेवण करून ये म्हणलं. भैया म्हणला आपण केलं मी खाल्लं नाही. इकडं आपा हाताने करून खातात. मला सांग की नक्की काय आहे काय भानगड आहे हा. आईची ना आपणची भांडणं झाल्यात काय. कुठलं आईची ना आपाची भांडण आहे तेव्हा कुठलं कशाचं काय. मला सांग आज त्या प्रियंकाला लागायच नाही. एका कोपरा धरून बसली ती आज 5 दिवस झालं तिथनं हालत नाही उठत नाही. तिच्याच हाताखाली मी करतोय देतोय घेतोय. तिला कुठं जाता येतंय का येता येतंय काय. तिने 3 लेकरं बघायची. ती ओमचं वेगळंच राधूचं वेगळंच दुर्गाचं सारखंच. त्या 3 लेकराचं बघायचं. आई करते धुणं भांडी झाडून लुटून कपडे धु पोरांना खायला दे. हे हिचं मी बघतो मलमपट्टी रोज करतोय दवाखान्यात नेतोय ही करतोय आम्ही आमच्या गोंधळात. आणि तुला सांगतो प्रियंका आपलं हे पूजा पूजा पांडू कृष्णा ह्याची फॅमिली गेली तुला सांगतो तिकडं गावठी पुन्हा. आज आज येईन संध्याकाळ किंवा उद्याच्याला येईन. 2-3 दिवस झालं तिकडं. मग ह्यांचं काम आहे ना मनाने घरी यायचं खायचं प्यायचं हा. मग काय काय ह्यांच्याकडं गाड्या नाहीत का काय नाही सांग बरं. चलत यायला तर काय लय लांब आहे होय तेव्हा. मग मला सांग की काय येत नाही काय का असं. आई पण म्हणली 10 वेळा आईने बोलवलं प्रियंकाने कॉल केलं आणि हो खात्याने करून खात्यात आपल्याला बघितलं विचारते मग. हा. आपल्याला विचारते काय असं करताय. बघा बघितलं कचा ठेवून चालू आहे बारक्या लेकरावने दणकून खारीन ठोसन बटरन. मला हे शेवटा शेवटाचं जमत नाही बाबा. त्या दिवशी आलो मला त्रास झाला म्हणून मी आहे नाही तिकडे. तुमच्या अंगात काय वार आहे का परडी फिरडी का काय दिवशी आहे तुम्ही. जमतच नाही मला. बघितलं का कुठलं कुठं नेलंय ताई आता मी आंघोळ. आपल्याला नाही जमत मला माहिती आहे पण नाही तर खाता आपण. अंग करतात का थरथर कापतोय कुठं प्रियंकाच्या वरच व्हायला लागलं मग तुम्हाला हा. नाही जमत चाकू लागला कांदा कापताना. मग तुमचं कोणी कापायला सांगितलं हाताने. बरं मी म्हणतो मी नाही जात तिकडं. सवर्ण इकडं सकाळचं इथे जाळून काढायला मग त्याचं काय हात मोडलं काय तिथं कपडे धुयाला. आतमध्ये 3 तासाचे अंडे तसंच आहेत सदर तसंच आहे भांडी तशीच आहेत घासायची. आणि इथं येऊन काय करते कशाला येत असते सकाळचं तरी. तिला सांग म्हणा सकाळचं तरी कशाला येत असते हा. अहो, मग तुम्ही नाही, नाही. already पण टाकायच्या फिरून. नाही नाही हिला काय असं काही 80,000 महिन्यात हिच्या मागं लागायला हा. माझा मी खंबीर हाताने करून खायला नको येऊन दे जा. सगळं येतंय मला हाताने. तिच्यावर बसलो नाही मी. दाखव इकडे का कसं केलं हो. आप्पा. चल मी काय म्हणतात हा मी वय वाट बघून बघून आणीन ना मी लय याला माणूस या. हा लांब बाहेरच्या देशात जाऊन राहील मग माझ्या नादी लागली हे तर लेकरांकडे बघून मी गप बसतोय. होय खरंच आहे. हा? होय. तुम्ही नका तुमच्या पोरीचं लगीन झालं. मला नाही बघत 2-2 मला करा. हा काय ह्या तुम्हाला सांगू कुठं काय बनेल दिलं नाही आणि कुठं काय दिलं नाही म्हणून धावते मग कपड्याची.
मग सांगायची तर आय आली आईला की तिचं डोळं गेलं काय बघा डोळे गेल्यापेक्षा तिला काय माहिती तुम्ही हाताने पिळून टाकल्या हाताने करून खाता म्हणजे हाताने कपडे पण धुत असतात मग हाताने धुणं ही गैरसमज नाही व्हायचं पोटाचं एक बाटलं अंगाचं मग तुमचं काम आहे ना सांगायचं याचं सारखं चालू असतं असं मी काय म्हणते मग खाऊन खाऊन डेअरी चालली की इकडं दुसरीकडं आणि काय म्हणताय तुम्ही काय म्हणते ताई हा अरे ती वंडाचा बदाम अजून आणला नाही वाटतंय तू ओमचं बदाम व्हायला का ताईने ओमला गिफ्ट दिले बदाम घेऊन ठेवले सोनारा दुकानात गिफ्ट गिफ्ट ते आणायचा कधी आज जातो इथंच आहे. बदाम घेऊन ये की सोनार काका पण येणार काय व्हायनात तर ती मला बदाम ते तसंच आणून देतो म्हणलं होतं पण काय आलं नाही काय माहिती त्यांच्या मागे त्यांची कामं असतात. आणि त्यांच्या मागे काम हे आपलं काम आहे कुठं 5-10 हजारासाठी ती येणार आहेत का मग जायचं तू यायचं घेऊन तुला पण सांगितलं की पण त्यांना कॉल केला घरीच या म्हणलं तर मग तसं फोर्स केलं येऊ पण शकतात ती पण पण त्यांच्या पण ध्यानात नसेल बहुतेक नंतर असं मला वाटतंय बरं आज शंभून मी जाणार आहे आज काय करायचं आहे त्या ओमचं पण ऍडमिशन मला VP कॉलेजला तुला सांगतो VP ला घ्यायचं या आणि शंभूचं पण ऍडमिशन बघायचंय कृष्णाला पण टाकायचं म्हणत होतं मामा कुठं VP ला टाकायचं काय करा, पांडू येऊ दे, मग पांडू तुम्ही सगळे जाऊन ना, व्यवस्थित admission घ्या. फॉर्म कुठं टाकलाय तू ऑनलाईन कुठं PC BP दोन्हीकडे भरलाय जिकडे लागल तिकडे लागल तर ह्यांनी टाकल्यात मग ओमचं पण ऍडमिशन म्हणलं घेऊन टाका ते तर रेणुका मॅडम ती आहेत ना आपली फॅन ती त्यांच्या हातात आहे तिथलं पण समजा मग ती म्हणल्यात या सायन्स भरलाय सायन्स नाही का अरे बाबा काय. सायन्सने भरलाय पण अभ्यास असा करून घ्यायचा नाही याच्याकडनं आयफोन घ्यायचा म्हणतोय ताई ही हा घ्यायचा म्हणतोय की मोबाईल चाललंय त्याचा नाद चाललाय घ्यायचा घे म्हणलं तू 16 तू का खाली आला नाही जेव्हा तुझं काम आहे ना मनाने यायचं ह्या असलं खातो अंडे न कुठं काय येईन. हो का अंडे उकडले ती चटणी फिटणी त्या कोथमीर टाकून तुला सांगतो उकडून खातो अरे सोमा ते काय करतायत माहिती का आप्पा हा शिल्क बनवून खात्या तिकडं दोघं. तीच की तरी म्हणलं मला वाटलं सकाळ सकाळ जावं ही झोपली असत्या आणि उपाशी असत्याने इवळत असत्याने येऊन बघतो तर ह्याचा तडाखा चालू इकडं खारी ठोस बटर इकडं दुधू इकडं तुला सांगतो अंडी फिंडी उकडून भाजी फिजी तसली मद्राशी माणसं कशी असतात ती ह्यातली ट्रक ड्रायव्हर ही ती तसल्या भाज्या फिज्या आकेले टमाटीन मिरच्या टाकते ती कालवणात चांगलं आम्हाला कळलं. आज बाई आताच मला म्हणत होता मामाकडे जायचं तेवढं तूच आला वाटतं इकडं त्याच्यात तुला सांगतो कालवणात आपण म्हणतो टमाटर टाकावं कांदा टाकावं मिरची ह्यांच्या फक्त तेवढं पण चिरून टाकावं हे माहित नाही ह्यांना हे आकेले टाकून देते ते असंच टाकून दिलं होतं. हा असं ते आता काय तुला सांगतो आलोय बघितलं ह्यांचं मी पण मग ते कॉम्प्युटर एक कृष्णाचा व्हिडिओ केलाय ती एडिटिंग करून ठेवलाय त्याला संगीत टाकाय सांगितले पांडूने आलोय मी म्हणलं ह्यांचं काय चालू आहे इकडलं दाखव काय हे तुला सांगतो चाललंय. ते काय आता बसायचं कॉम्प्युटरवर ते संगीत टाकायचंय आज येतो म्हणलाय ती संध्याकाळ उद्या लगेच त्याला एक कार्यक्रम घेतलाय त्याने हा कार्यक्रमाला जाणार आहे ती हा इकडे येणार आहे त्याशी येतो पण इकडं मग कसला गेट टुगेदर कसला आहे हा गेट वेदर ते शाळेतले सगळे जमा होतात नंतर ते मग तिथंच काहीतरी शून्यातनं इश्यू कसं निर्माण केलं पांडुरंग वाघमारे त्यासाठी परिचयासाठी बोलवलंय त्याला म्हणल्यात 15,000 रुपये पॉकेट देतो जा म्हणलं बाबा तेवढंच होईल जातं की म्हणला हा पण मग ते म्हणलं अरे पण त्यांच्या बरोबर तू पण ये असं मी म्हणते मी येतो चिंतित थांबतो की हा ते आपली टीव्हीची पिन आठवणी नाही तर तुम्ही पण जावा तिकडे सोमाला जाईल की? जावा की मी एकटी राहते इथं तुम्ही जावा की फिरायला तुझं ते घेऊन जाऊ. हा? होय भावड्या आता हे आईचं आपाचं काय कुठं ना ते मिटवतो आता खाल्ल्या घरी गेल्यावर मी चालतंय